नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण प्रिन्स कट ब्लाऊज कट केलेलं आहे ना, ते आपण आता स्टिचिंग करून घेणार आहोत. तर तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग कशी करणार आहेत मी ते व्हिडिओमध्ये बघू शकता. काढणार आहेत तर त्यासाठी मी तर दोरा लावून घेतला आहे आणि बॉबिन पण भरली. बॉबिन आपण यात केस पिन बॉबिनमध्ये अशी टाकून घ्यायची आणि दोरा हा वरती काढून घ्यायचा. मशीनला तरी बॉबिन लावून घेतली. तर काल आपण हे अस्तरचं ब्लाऊज कट केलेलं आहे आणि प्रिन्स कटचं. तर याला आपण स्टिचिंग करून घेऊ. इथं अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा मी याच्यावरती ठेवून घेतला आहे. आता आपण याला स्टिचिंग करून घेऊ. इथे मी शिलाई टाकून घेतली. पूर्ण शिलाई टाकताच आपल्याला कपडा असा खेचायचा वगैरे नाही. याला व्यवस्थित ठेवून मध्यभागी हात ठेवून आपल्याला सर्वीकडून शिलाई टाकून घ्यायची आहे. साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊ. फ्रंट भागला पण आपण व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची, दोन्ही भागाला पण. मी तर अस्तरवरती ब्लाऊजचा कपडा ठेवून घेतला आणि आपण याला पूर्ण शिलाई टाकून घेऊ चारही कोपऱ्याला. हे दोन्ही पार्ट मी तर शिवून घेतले. साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया. एक्स्ट्रा कपडा आपल्या इथं कटिंग झाला. आता आपण कटोरी जोडून घेऊया. आता इथे मी याला शिलाई टाकून घेणार आहे. आपला एक भाग जोडून तयार झाला. आता दुसरा पण भाग आपण असाच इथं जोडून घ्यायचा. दोन्ही भाग माझे इथं जोडून झाले. याला आता आपण खाली पट्टी लावून घेऊ, ताकपट्टी. पट्टी आपल्याला ही वरतून ठेवायची आहे. शिलाई टाकल्याच्या नंतर ती आतल्या साईडला फोडून जाईल. आपण याला दाब शिलाई पण टाकून घेणार आहोत.
इथे मी दाब शिलाई टाकून घेऊ लागले. दाब शिलाई टाकून झाल्यावर आपण पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेऊया. आतून आपली पट्टी फोल्ड झाली. आता आपण इथं शिलाई टाकून घेऊ. इथे माझी तुरपाई पट्टी लावून झाली. आता आपण याला लावू आयपट्टी आणि हुक पट्टी. तर मी इथं आयपट्टी लावण्यासाठी आपल्याला या अस्तरचा जो कपडा घेतला तो खालच्या साईडला ठेवायचा आहे. आयपट्टीसाठी कपडा मी खालून ठेवून घेतला आहे. आता आपण इथं शिलाई टाकून घेऊ. हा कपडा आपल्याला समोर घेऊन खालच्या साईडला आतमध्ये आपल्याला इथं कपडा दाबायचा आहे. नॉर्मल असा आतमध्ये कपडा दाबून हा कपडा फोल्ड करून आयपट्टी आपली इथे तयार झाली. आता आपण तयार करणार आहोत हुक पट्टी. तर हुक पट्टी तयार करण्यासाठी मी तर अस्तरचा कपडा वरतून ठेवून घेतला आहे, वरिंदल अस्तरवरती. आता आपण इथे याला शिलाई टाकून घेऊ. एक्स्ट्रा कपडा मी तो कट करून घेणार आहे. आपल्याला इथं दाब शिलाई टाकून घ्यायची. दाब शिलाई टाकून झाल्यावर मी हा कपडा जास्तीचा असल्यामुळे थोडा कट करून घेणार आहे. एक फोल्डिंग मी इथं करून घेतली. आणखी एक फोल्डिंग आपण इथं करून घ्यायची. कपडा मी इथं फोल्ड करून घेतला. आणखी एक फोल्ड करून हा कपडा आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला आतमध्ये कपडा गेला की आपण वरतून इथं शिलाई टाकून घ्यायची. ब्लाऊजची आपली इथं हुक पट्टी आणि आयपट्टी दोन्ही पण तयार झाले. आता आपण गळ्याला पायपिंग करून घेऊ. तर आपल्याला पायपिंग करायची. तर पायपिंग करण्यासाठी मी इथं क्रॉस कपडा घेणार आहे. तर क्रॉस कपडा ज्या साईडला असतो तो कपडा आपल्याला इथं घ्यायचा असं ताणणारा.
आणि आपली पायपिंग व्यवस्थित येते. तर ह्या साईडला मी तो कपडा कट करून घेणार आहे. 1 इंचचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे. पायपिंगचा कपडा आपल्या इथं कट झाला आहे. पायपिंग करण्यासाठी मी ते कपडा स्टिचिंग करून घेऊ लागले. बघा दिसत असेल पायपिंग आपली खूप छान आली, फिनिशिंग पण व्यवस्थित आली. खूप छान अशी माझी इथं पायपिंग झाली. समोरचा भाग आपल्या इथं रेडी झाला आहे पायपिंग वगैरे करून. आता आपण करूया बॅक साईडचं. तर मैत्रिणींचे ते आहे आता हे डिझायनर ब्लाऊज. तर डिझायनर ब्लाऊज असल्यामुळे याचा गळा वगैरे खूप मोठा असतात. तर आपल्याला गळा याचा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. आपलं जे गळ्याचं माप आहे ना त्यानुसार आपल्याला हा गळा कटिंग करून घ्यायचा आहे. आपल्याला ह्या ब्लाऊजमध्ये डिझायनर गळा कसा शिवायचा हे पण शिकायला भेटेल. हा जो एक्स्ट्रा भाग आहे हा आपल्याला इथं शिलाई टाकून कट करून घ्यायचा आहे. सव्वा 2चा गळा आपला इथं. तर आपल्याला सव्वा 2चा गळा टाकून घ्यायचा आहे. हा एक्स्ट्रा भागाला आपण इथं शिलाई टाकून घेऊ. आणि कटिंग पण करून घ्यायची. याने आपल्या गळ्याची साईज लहान होऊन जाते. रुंदी जी आहे ना ती गळ्याची कमी होईल. आपला गळा परफेक्ट बसून आपल्याला पाहिजे तेवढंच. हा मी आपला ब्लाऊज पीसचा भाग वरतून ठेवला आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतले. गळ्याला आपल्याला इथं व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. डिझायनर गळा असल्यामुळे आपल्याला थोडंसं शिलाई टाकता वेळेस काळजी घ्यावं लागेल. कपडा आपला इकडं तिकडं सरकून यासाठी. अस्तर वरती आपण एकदा गळा छापून घेऊया इकडच्या साईडला पण.
इथं मी शिलाई टाकून घेणार आहे गळ्याला. गळा मी इथं शिवून घेतला आहे. हा आतला कपडा आपण एक्स्ट्राचा कट करून घेऊया. कपड्याला आपण इथंच थोडेसे स्क्रॅच करून घेऊ. गळा आपला व्यवस्थित पलटी होईल त्यासाठी. आपण याला आता दाब शिलाई टाकून घेऊ गळ्याला. ब्लाऊजचा गळा आपला इथं शिवून तयार झाला. आता आपण साईडला शिलाई टाकून घेऊ. शिलाई टाकतानाच आपल्याला कपडा खेचायचा वगैरे नाही आहे. कपडा खूप हा सॉफ्ट आहे, त्यामुळे लाड्या पडण्याची शक्यता जास्त असल्यामुळे
कपडा आपण ब्लाऊज शिवता वेळेस बिलकुल खेचायचा नाही. टाकून घेतली आणि एक्स्ट्रा कपडा तो पण कट करून घेतला. आता आपण टाकूया टक्स. टक्स आपण गळ्याच्या साईडला 4 इंचाचा घेणार आहोत. कटिंग करता वेळेस पण मी इथं सांगून दिलं होतं 4 इंचाचा आपल्याला इथं टक्स घ्यायचा आणि उभा पण आपल्याला 4 इंचाचाच घ्यायचा आहे. आडवा आणि उभा दोन्हीही टक्स आपल्याला 4-4 इंचाचेच घ्यायचे. आणि इथं डिझायनर गळा असल्यामुळे आपण इथं 5 इंचाचा घेतला तरी चालेल. आपलं ब्लाऊज इथं शिवून झालं आहे. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची. आपण इथं शोल्डर मोजून घेऊ. ब्लाऊजचं शोल्डर बघून घेऊ एकदा. 2.25 इंचाचे. बाईचं पण आपण इथून मेजरमेंट घेऊन घेऊ. 4.25 इंचाच्या असली तर बाईचं नाव आहे. आणि मध्यस्थ आपण इथे कट करून घेऊ. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो पण आपण इथे साईडचा कापून घ्यायचा. बाही आता आपण याच्यावरती ठेवून घेऊ. बाही इथं मध्यभागी आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायची आणि आपण इथे शिलाई टाकून घेऊ. बाईला आपल्याला शिवता वेळेस खेचायचं वगैरे नाही. आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची.
आपली एक साईडची बाई जोडून झाली. अशाच पद्धतीने आपण ही पण बाई जोडून घेणार आहोत. इकडं ही पण बाई मी जोडून घेऊ लागले. आपल्या इथं दोन्ही बाया जोडून झाल्या ब्लाऊजच्या. आता आपण टाकूया फिटिंग. तर फिटिंग टाकण्यासाठी मैत्रिणींना आतून हा खराब कपडा आतून जाण्यासाठी आपण वरतून याला एक फ्रेश फिटिंग म्हणून शिलाई टाकून घ्यायची. तर मी तर एक शिलाई टाकून घेणार आहे. साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून टाकू. तर आतल्या भागाला न टाकता वरतूनच आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची. दोन्ही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे एकमेकांना. दोघी साईडने आपल्याला फ्रेश फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची. साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे ना आपण तो कट करून घेऊ. दोन्ही साईडला शिलाई टाकून साईडचा कपडा कट करून घेतला आहे. आता आपण अस्तरची फिटिंग ब्लाऊजची फिटिंग करण्यासाठी आतल्या साईडला खोलून घेऊ. फ्रेश फिटिंग आपली इथं तयार होती. खराब भाग पूर्ण आतमध्ये चालला जातो. त्यासाठी आपल्याला ही शिलाई टाकून घ्यायची असते बाई. आता आपण ब्लाऊजची फिटिंगची शिलाई टाकू. त्यासाठी मी इथे ब्लाऊज घेऊ लागले. ब्लाऊजवरती ब्लाऊज ठेवून आपण इथे फिटिंग टाकली तर आपलं ब्लाऊज परफेक्ट असं बसतं. हुक साईडला हुकाची पट्टी जोडून घ्यायची. छातीचं मी इथं मेजरमेंट घेऊ लागले. इथं आपण एक डॉट देऊन घेऊ. इथं पण आपण फिटिंगचं मार्जिन करून घेऊ.
आता आपली राहिली बांगडी. तर मी तर ब्लाऊजची फिटिंग टाकून घेतली. दोन्ही साईडचा आपण मेजरमेंट काढून घेऊया आणि फिटिंगची शिलाई टाकून घेऊ. ब्लाऊजवरती माप घेऊन आपण जर फिटिंग टाकली तर आपलं ब्लाऊज कुठंही बायकांना ढिल्लं किंवा असं फिट जास्त होत नाही, व्यवस्थित बसतंय. त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग आपली महत्त्वाची असते. खूप जणांना ब्लाऊज फिटिंगमध्येच प्रॉब्लेम येतो, ब्लाऊज व्यवस्थित शिवलं जातं तरी पण. मी तर ब्लाऊजच्या फिटिंगचे हे टाकून घेतले मेजरमेंट, छातीचं आणि कंबरचं आणि बाहीचं. तर आपण याला शिलाई टाकून घेऊ. साईडला आपण एक्स्ट्रा शिलाई टाकून घेऊ. दोन ते तीन शिलाई आपल्याला इथं मारून घ्यायच्या.
ब्लाऊज आपले इथं फिटिंग करून झाले. ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान आली. आपलं ब्लाऊज इथं शिवून तयार झालं. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला माझा हा व्हिडिओ? माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.